नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 122. पुरुषोत्तम योग म्हणजेच गीतेतला 15वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. शाळेत विज्ञानाच्या तासाला आपण झाडांबद्दल शिकलो होतो. झाडाची मुळे, फळे, पाने आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे फोटोसिंथेसिसबद्दल शिकलो. झाडं ही आपल्याला ऑक्सिजन पुरवतात, हवा स्वच्छ ठेवतात, सावली देतात आणि स्वतः कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करतात. झाडं ही महत्त्वाची आणि अशाच एका झाडाबद्दल श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत. चला मग एपिसोडला सुरुवात करूया. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्माणुबन्धीनि मनुष्यलोके. हा या अध्यायातील दुसरा श्लोक. आज याच श्लोकाबद्दल खोलात बोलूया. मागच्या भागात आपण 15व्या अध्यायाचा अभ्यास सुरू केला. हे अश्वत्थ झाड म्हणजे कुठले हे जाणून घेतले. या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात श्रीकृष्ण एका अश्वत्थ झाडाच्या मूळ, कळी आणि फांद्यांबद्दल अर्जुनाला सांगतात. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा म्हणजे या झाडाच्या फांद्या खालच्या दिशेने वाढतात. आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच झाडांच्या फांद्या या वरच्या बाजूला असतात. मात्र एका वडाच्या झाडाच्या फांद्या आकाशातून खाली येत आहेत असे वाटते. याचा अर्थ समजून घेऊया. आपल्या आजूबाजूला आपण अनेक प्रकारच्या व्यक्तींना बघतो. सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. काही लोक शांत किंवा इंट्रोवर्ट असतात. काही लोकांना भरपूर मित्रमैत्रिणी असतात. गप्पा गोष्टी करायला आवडतात. यांना आपण एक्स्ट्रोवर्ट असे म्हणतो. आपल्या सगळ्यांचे मूळ किंवा ओरिजिन हा एकच असून भगवंत आपल्या सगळ्यांमध्ये असून आपण सगळे वेगवेगळे कसे झालो? याचे उत्तर म्हणजे आपल्यातील 3 गुण, सत्व, रजस आणि तमस. या गुणांचा मागच्या अध्यायात आपण खोलात अभ्यास केला. त्यामुळे आपण वेगळे कसे, हे गुण आपल्या स्वभावावर कसे परिणाम करतात हे तर आपल्याला समजले. एका अश्वत्थ झाडाच्या कळ्या आणि हे गुण जोडलेले आहेत. गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः म्हणजे या कळ्या आपल्या इंद्रियांचे लक्ष विचलित करतात. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट खूप आवडली की रजोगुणाची व्यक्ती याच गोष्टीचा विचार करत राहते आणि ही गोष्ट मिळावी म्हणून कृती करत राहते. पुढे श्रीकृष्ण म्हणतात की याच झाडाची मुळं आपल्याला या जगाशी बांधून ठेवतात. आपण करत असलेली कर्म म्हणजे ही मुळं. जितकी कर्म आपण पार पाडत जाऊ तेवढीच ही मुळं खोलात जातील. आणि एखाद्या झाडाची मुळं ही खोलात असतील तर झाड भक्कम उभे राहील, नाही का? निसर्गात एखादे झाड हे नक्कीच भक्कम असले पाहिजे. वादळ, पाऊस, ऊन काही झाले तरी या झाडाला काहीच होता कामा नये. कीड देखील लागता कामा नये. पण आता प्रश्न असा आहे की जर हे अश्वत्थाचे झाड आपल्या संसाराचे प्रतीक आहे, तर मग आपण या संसाराचे काय करावे? आपले झाड हे भक्कम असावे की श्रीकृष्ण काही वेगळी सूचना देत आहेत? याच गंभीर प्रश्नाचे उत्तर पुढच्या काही श्लोकात आहे आणि हे जाणून घ्यायला भेटूया लवकरच. धन्यवाद.